हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार 27 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये शेवटी सरकारने तिचा डाव साधलाच. कोर्टाची खोटी नोटीस बनवून तिने सखी सदन चाळीत हैदोस घातला. तेथे पोलिसांना पाठवलं आणि पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून सगळी चाळ उद्ध्वस्त करून टाकली. पण तेवढ्यात सखी आणि कान्हा तेथे पोहोचले आणि वकील सुवर्णा मॅडमसुद्धा आल्या आणि त्यांनी सरकारचा सगळा डाव त्यांना सांगितला की सरकार आज सकाळीच कोर्टात त्या दुर्वे वकिलाला भेटायला आली होती आणि दुर्वे वकिलाच्या मदतीनेच तिने हे सगळं केलंय. मग आपल्या सणाने ठरवलं की सरकारची झोप उडवायची. मग संपूर्ण सखी सदनचा सरकारची ठासायला गेले. त्यामुळे सरकार खूप चिडली आहे. सरकारने आपली बंदूक बाहेर काढली आहे आणि आता सरकार ही गोळीबार करणार आहे. मग तिच्या गोळीबाराचा काय परिणाम होईल? सखी आणि कान्हाचा जीव तर जाणार नाही ना, की मग चाळीतल्या एखाद्याचा? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी आणि कान्हा हे दोघेजण मीनाक्षी आणि परशुरामला घेऊन डॉक्टरच्या केबिनमध्ये असतात आणि मग मीनाक्षी सरकारने तिच्या बाळाला कसं मारलं होतं हे सगळं डॉक्टरांना सांगते आणि डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर, आम्हाला पुन्हा एकदा आईबाबा व्हायचंय. हे बोलताना मीनाक्षी खूप इमोशनल होते. परशुराम तिला सावरतो. कान्हाला सुद्धा वाईट वाटतं. डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, मला सगळं कळलंय. आता तुम्हाला चान्स घ्यायचा आहे, पुन्हा एकदा आईबाबा व्हायचं आहे ना? मीनाक्षी आणि परशुराम म्हणतात, हो डॉक्टर, आणि आम्हाला आता आईबाबा व्हायचं आहे. सखी म्हणते, डॉक्टर, त्यांनी खूप भोगलंय. मागील 12 वर्षापासून त्यांची आईबाबा होण्याची इच्छा आहे, पण त्यांची कधी हिंमतच झाली नाही. आणि मला तेच विचारायचं आहे की त्यांना आता चान्स घ्यायचा आहे, पण मुख्य प्रश्न आणि शंका एकच आहे, ती म्हणजे त्यांच्या वयाची. म्हणूनच आम्ही सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे आलो आहोत. डॉक्टर सांगतात, मी सुद्धा आता त्याच गोष्टीकडे वळणार होते. या दोघांचं वय जास्त आहे, पण आजकाल शिक्षणासाठी किंवा करिअरसाठी किंवा दुसऱ्या काही फॅमिली प्रॉब्लेम्समुळे अनेक कपल हे लवकर बाळ होऊ देत नाही. कधीकधी 40व्या वर्षानंतर सुद्धा बाळ होऊ देतात आणि ते आता शक्य आहे. त्यामुळे ते दोघेसुद्धा आईबाप होऊ शकतात. हे ऐकून मीनाक्षी आणि परशुरामला खूप आनंद होतो. पण डॉक्टर सांगते, यात रिस्क आहे आणि रिस्क ही आईच्या जीवाला असेल. तुम्ही आईबाबा बनू शकतात, पण आईच्या जीवाला रिस्क 100% असणार. मीनाक्षी आणि परशुराम खूप घाबरतात. डॉक्टर विचारते, तुम्हाला काही आजार तर नाही आहे ना? ते सुद्धा चेक करावं लागेल, कारण तुमच्या बाळाच्या आयुष्यासाठी, भविष्यासाठी, आरोग्यासाठी हे जाणून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कान्हा म्हणतो, ठीक आहे डॉक्टर, ज्या काही टेस्ट करायच्या असतील त्या टेस्ट तुम्ही लिहून द्या, आम्ही त्या टेस्ट करून घेतो. मीनाक्षी आणि परशुराम खूप खुश होतात. डॉक्टर टेस्ट लिहून देतात. कान्हा टेस्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना भेटायचं म्हणतो, थँक्यू म्हणतो. डॉक्टर वेलकम म्हणतात आणि मग सगळेजण डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर पडतात. पण बाहेर आल्यावर परशुराम हा मीनाक्षीला समजवण्याचा प्रयत्न करतो. मीनाक्षी, तुझ्या जीवाला धोका आहे आणि हा धोका आपण घेऊ नये असं मला वाटतं. आपण या निर्णयाबद्दल पुन्हा एकदा विचार करायला हवा. परंतु मीनाक्षी यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते, नाही, माझ्या जीवाला धोका आहे ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. परशुराम म्हणतो, मीनाक्षी, पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला काही झालेलं मला चालणार नाही, त्यामुळे मला ही रिस्क नको आहे. मीनाक्षी परशुरामला समजावून सांगते, प्रत्येक स्त्रीसाठी मातृत्व पूर्ण होणं खूप महत्त्वाचं असतं आणि मलासुद्धा आई व्हायचं आहे. कुणीतरी मला आई म्हणेल अशी माझी खूप इच्छा आहे आणि मी ही रिस्क घ्यायला तयार आहे. हे ऐकून परशुरामसुद्धा तयार होतो आणि म्हणतो, ठीक आहे मीनाक्षी. सखी ही मीनाक्षीला समजावून सांगते, काकू, आजपर्यंत तू देवाचं खूप काही केलं आहे. इतकी वर्ष देवाची सेवा केली आहे. देवसुद्धा तुला नक्की आशीर्वाद देईल. तू आई बनशील आणि काहीच रिस्क येणार नाही, हे माझे शब्द लक्षात ठेव. परशुराम म्हणतो, हो मीनाक्षी, आता तुझी हिंमत पाहून माझ्यासुद्धा हिंमत आली आहे. आपण चान्स घेऊया, आपण आईबाबा नक्की बनणार. मीनाक्षीला खूप आनंद होतो. सखी म्हणते, चला मग आपण बाकीच्या टेस्ट करून घेऊया. आणि मग हे सगळेजण टेस्ट करायला जातात. कान्हा तेथेच थांबतो आणि इकडे सरकार दुर्वे वकिलाला कॉल करते आणि विचारते, काय मग दुर्वे वकील, आपलं काम कुठपर्यंत आलंय? दुर्वे वकील सांगतो, सरकार, काम रिस्की होतं, पण काम झालंय. मी कोर्टाची खोटी नोटीस बनवली आहे आणि त्यावर
कोर्टाचा स्टॅम्प आणि जज साहेबांची सहीसुद्धा घेतली आहे. सरकार म्हणते, अरे वा दुर्वे, भारी काम केलंयस तू. तर दुर्वे म्हणतो, पण सरकार, मला भीती वाटतीये. जर हे सगळं प्रकरण उघडं पडलं तर आपण काय करायचं? सरकार म्हणते, अरे नको घाबरूस, ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमधली आहे, कोणाला कळणार आहे? तर दुर्वे म्हणतो, नाही सरकार, पण कोणाला कळलं तर काय करायचं? सरकार म्हणते, तुला भीती वाटते ना, मग एक काम कर, मी तुला जो ब्लँक चेक दिलाय त्या ब्लँक चेकवर तुला वाटेल तेवढी रक्कम टाक. त्या रकमेचा आकडा पाहून आणि ते पैसे पाहून तुझी भीती दूर पळून जाईल. दुर्वे खुश होतो आणि म्हणतो, सरकार, तुम्ही जेव्हा असं बोलता ना, अंगावर मूठभर मास येतं. पैसा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आणि आता मी सुद्धा त्या ब्लँक चेकवर मोठी रक्कम टाकणार आणि एकदा का ते पैसे मला मिळाले आणि तुमचं हे काम झालं का मग मी रिटायर व्हायचा विचार करतोय. सरकार म्हणते, व्हेरी गुड, खूप चांगला निर्णय आहे. तसं पण तुझं वय पाहता तू रिटायरच व्हायला पाहिजे. पण रिटायर होण्याच्या आधी माझं एवढं काम कर. एकदा का ती सखी सदन चाळ उद्ध्वस्त झाली मग खुशाल रिटायर हो. तसं पण या शेवटच्या कामात मी तुझ्या रिटायरमेंट मनीची सगळी तयारी करूनच ठेवली आहे, त्याची सोय करून ठेवली आहे. हा माणूस म्हणतो, ठीक आहे मॅम, तुमचं काम होऊन जाईल. सरकार फोन कट करते आणि चिडून म्हणते, सखी, तू मला तुझ्या पायाशी आणलं ना, आता तुझ्या प्रेमाच्या माणसांच्या पायाखालची जमीन कशी मी काढून घेते ना, आणि मग तुझ्या पायाखालची सुद्धा जमीन जाईल, तेव्हा तुला कळेल की तू कोणाशी पंगा घेतलाय, या सरकारशी. असा विचार करून सरकार खूप खुश होते. इकडे कान्हा हा अजूनही त्या हॉस्पिटलमध्येच असतो जेथे तो मीनाक्षी आणि परशुरामला घेऊन आला होता. तेथे एक साईबाबांचं छोटंसं मंदिर असतं, साईबाबांची मूर्ती असते. कान्हा हा साईबाबांसमोर येतो आणि हात जोडून म्हणतो, बाबा, सखी मॅडमच्या आयुष्यात अपूर्णता आहे आणि त्यांचं हे अपूर्ण आयुष्य कधी पूर्ण होणार आहे? तू कधी त्यांचं आयुष्य पूर्ण करणार आहेस हे सांग मला. साईबाबा, तुला खरं सांगायचं ना तर आजपर्यंत सखी मॅडमला कधीच आयुष्यात सुख नाही मिळालं. लहान वयात त्यांचे बाबा सोडून गेले. मग आईचा आधार होता तर त्यांच्या खऱ्या आईला त्या खोट्या मनस्विनीने डांबून ठेवलं आणि त्यांची खोटी आई बनून त्यांच्या आयुष्यात आली. मग सखी मॅडमला आयुष्यभर छळलं, कधीही आईचं प्रेम दिलं नाही, सतत अपमान केला, त्रास दिला आणि सखी मॅडम बिचाऱ्या आपल्या या खोट्या आईकडूनच खऱ्या आईच्या प्रेमाची अपेक्षा करत होत्या. मग त्यांच्या आयुष्यात मी आलो. त्यांना असं वाटलं की आता मला माझ्या नवऱ्याकडून तरी खरं प्रेम मिळेल. परंतु मी सुद्धा कधी त्यांच्यावर खरं प्रेम केलं नाही, कारण माझा खोटा हेतू होता. आणि जेव्हा खरं प्रेम करायला लागलो तेव्हा त्यांना माझा खरा हेतू कळला. त्यामुळे त्यांना माझ्यावर राग आला. मग त्यांची खरी आई त्यांच्या आयुष्यात आली, पण तिचाही सहवास अगदी काही दिवसांचाच होता. शेवटी मनस्विनीने तिला फसवलं आणि त्या दरीत ढकलून दिलं आमच्या डोळ्यासमोर. बाबा, तुम्हाला सुद्धा कळेल की एका मुलीच्या समोर तिच्या आईला दरीत ढकलून दिल्यावर काय अवस्था झाली असेल तिच्या मनाची, किती दुःखी झाली असेल ती. तरीसुद्धा सखी मॅडम या उभ्या आहेत आणि प्रयत्न करताय सरकारला धडा शिकवण्याचा. साईबाबा, मला एक गोष्ट कळत नाही आहे, सखीची खरी आई तेजस्विनी त्या दरीत पडली, पण त्यांची डेड बॉडी वगैरे अजून काहीच सापडलेलं नाही आहे. मग याचा अर्थ काय असेल? तेजस्विनी कामत जिवंत असतील का? साईबाबा, मला काहीच कळत नाही आहे. आता या प्रश्नाचं उत्तर फक्त तुम्हीच देऊ शकता. तुम्हीच या प्रश्नाचं उत्तर मला द्या. यासाठी तुम्ही मला कौल द्या. असं म्हणून कान्हा साईबाबांच्या डोक्यावर एक फूल ठेवतो आणि हात जोडून विनवणी करतो, साईबाबा, आता तुम्हीच या प्रश्नाचं उत्तर द्या. जर खऱ्या तेजस्विनी कामत जिवंत असतील तर हे फूल खाली पडू द्या, मला माझा कौल मिळेल, मग मी त्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो. कान्हा हा साईबाबांकडे पाहत असतो. साईबाबा मला कौल देतील असा विश्वास त्याला असतो, परंतु हे डोक्यावरचं फूल काही खाली पडत नाही. कान्हा खूप दुःखी होतो आणि विचारतो, साईबाबा, याचा अर्थ असा आहे का की सखीची खरी आई तेजस्विनी जिवंत नाही आहे? तुम्हीच मला सांगा. याचा अर्थ हाच होतो ना, म्हणजे सखीची आई जिवंत नाही आहे आणि त्याच वेळेस ढगांचा कडकडाट होतो आणि साईबाबांच्या डोक्यावर ठेवलेलं हे फूल खाली पडतं. हे फूल खाली पडताच कान्हाला खूप आनंद होतो, कारण साईबाबांनी स्वतःचा कौल दिलाय. साईबाबांनी त्याला सांगितलंय की होय, सखीची खरी आई तेजस्विनी जिवंत आहे आणि तू त्यांना शोधण्याचे प्रयत्न करू शकतो. हे पाहून कान्हाच्या डोळ्यात पाणीच येतं. तो खूप खुश होतो. शेवटी साईबाबांनी आपला चमत्कार दाखवलाच
आणि कान्हाला खऱ्या तेजस्विनीला शोधण्याची वाट दाखवलीच. आणि मग दुसरीकडे रात्र होते. सखी सदन चाळीत सगळेजण मस्त एन्जॉय करत असतात. आपले सानप काका, किरण आणि चाळीतल्या बाकीच्या लोकांचा कॅरमचा गेम सुरू असतो. तर दाभडे मावशी, जान्हवी आणि चाळीतल्या बायका भाजी निवडत असतात. लहान मुलं मस्त खेळत असतात. फ्रेंड्स, खरंच चाळीतली ही संस्कृती किंवा चाळीत लोक असे एकत्र खेळतात, एकत्र बसतात, गप्पा छप्पा मारतात, दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी कामं करून रात्री एकत्र जमतात, असं आजकाल फ्लॅट संस्कृतीमध्ये किंवा बंगल्यांमध्ये पाहायला मिळत नाही. दाभणे मावशीसुद्धा हेच सांगतात की आपली चाळ आहे ना, म्हणजे असं वातावरण आजकाल जगात कुठेच नाही आहे. फ्लॅट संस्कृतीमध्ये तर शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतं हे सुद्धा माहिती नाही आहे. जान्हवी म्हणते, हो ना, मला तर आपली चाळ एवढी आवडते की मला आयुष्यात कधीच ही चाळ सोडून जायची नाही आहे. मला आयुष्यभर या चाळीतच राहायचं आहे. तेवढ्यात एक बाई म्हणते, जान्हवी तू काळजी नको करू बरं का, आमचा किरण तुला या चाळीतून बाहेर जाऊच देणार नाही आहे. किरण म्हणतो, काय बोलताय तुम्ही? जान्हवीसुद्धा लाजते. तर सानप काका म्हणतात, काय किरण, आमच्या जान्हवीशी कधी लग्न करतोय? या खोलीतून त्या खोलीत तिला कधी घेऊन जातोय? हे दोघे खूप लाजतात. आणि मग सानप काकांची काहीतरी ॲक्टिंग सुरू होते. सगळे हसत असतात, खूप एन्जॉय करत असतात. आणि तेवढ्यात पोलिसांची गाडी येऊन तेथे थांबते. पोलिसांची गाडी पाहून चाळीतले सगळे लोक खूप घाबरतात. यावेळेस पोलीस आपल्या चाळीत काय करताय हा प्रश्न सगळ्यांना पडतो. किरण पुढे जातो आणि विचारतो, काय झालं साहेब? कोणाला भेटायचं आहे का? काही काम आहे का? तर हा माणूस म्हणतो, कोर्टाची नोटीस घेऊन आलोय, आत्ताच्या आत्ता सखी सदन चाळ खाली करा. हे ऐकून किरण, दाभाडे मावशी, जान्हवी आणि चाळीतल्या सगळ्या लोकांना धक्काच बसतो. हे आपल्याला चक्क चाळ खाली करायला लावताय, यावर कोणाचा विश्वासच बसत नाही. चाळकरी खूप घाबरतात. सखी मीनाक्षी आणि परशुरामला घेऊन घरी पोहोचते. परशुराम म्हणतो, सखी तुला खरं सांगतोय, आजपर्यंत मी कबीरवर कधीच विश्वास नाही ठेवला. नेहमी त्याच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिलं. परंतु आज मला कळतंय, कबीरने आपल्यासाठी जे काही केलं ना, ते फक्त आपल्या भल्यासाठीच केलं. त्याने नेहमी आपल्या भल्याचाच विचार केला. सखीला सुद्धा हे पटतं. मीनाक्षी विचारते, पण कबीर असा अचानक कोठे निघून गेला? सखी सांगते, त्याचं काहीतरी काम आलं होतं म्हणून तो गेलाय. परंतु त्याच वेळेस मीनाक्षी आणि परशुराम असं काहीतरी पाहतात ज्यामुळे हे दोघे थरथर कापू लागतात, खूप घाबरतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद उडून गेलेला असतो आणि त्याचं भीतीत रूपांतर झालेलं असतं. सखीला कळतच नाही की काय झालं. आणि सखी ही मागे वळून पाहते तर चक्क सरकार आलेली असते आणि सरकारच्या हातामध्ये चाबूक असतो. सरकार आता या तिघांना चाबकाने फोडून काढणार असं वाटतं. सखीसुद्धा घाबरते. मीनाक्षी, परशुराम घाबरलेले असतात. सखी ही सरकारच्या डोळ्यात डोळे टाकून रागारागाने पाहते आणि सरकार हा चाबूक फेकून देते. आणि परशूला म्हणते, परशू तुला कळलंच असेल काय करायचंय ते. परशू म्हणतो, हो सरकार. आणि परशू हा चाबूक उचलतो आणि मीनाक्षीचा हात पकडून तिला आपल्या रूममध्ये घेऊन जातो. आता परशू हा स्वतःला चाबकाचे फटके देणारे काय हे काही दाखवलं गेलेलं नाही आहे. आणि मग सरकार ही सखीला विचारते, काय मग काय म्हणाले डॉक्टर? हे दोघे पुन्हा आई बाबा बनू शकतात की नाही? पण सखी सरकारला उत्तर देत नाही. तोंड वाकडं करते, इकडे तिकडे पाहते आणि मला तुला उत्तर द्यायचं नाही आहे, मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे असं एक्सप्रेशन देते. आणि सरकार हसू लागते आणि म्हणते, सखी आत्ता तुला कळतंय की कधी बोलायचं असतं आणि कधी बोलायचं नसतं. नाहीतर एवढे दिवस खाली मान घालून आई 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 करत माझ्या मागे मागे फिरायची. आत्ता कुठे तुला अक्कल आली आहे? तर सखी उत्तर देते, सरकार उशिरा आली पण वेळेवर आली एवढं महत्त्वाचं आहे. सरकार म्हणते, अक्कल आली आहे पण जास्तच हायदोस घातलाय. या घरात घुसल्यापासून तुम्हाला जास्तच त्रास देतीये असं तुला वाटत नाही का? तर सखी उत्तर देते, सरकार अजून त्रास द्यायला तर सुरुवात केली आहे. जोपर्यंत मी तुम्हाला या घराबाहेर काढत नाही आणि माझ्या आईच्या मृत्यूचा बदला घेत नाही ना, तोपर्यंत मी शांत बसणार नाहीये. सरकार तिच्याकडे रागारागाने पाहते. सखी म्हणते, माझ्याबरोबर आज सगळं आहे. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली म्हणजे माझ्याकडे काहीच उरलं नाही. पण आज माझ्याकडे सखी सदन चाळीतली माणसं आहेत. त्या माणसांकडे तुमच्यासारखा पैसा, संपत्ती, प्रॉपर्टी काही नसेल, पण त्यांच्याकडे माणुसकी आहे आणि त्या माणसांच्या ताकदीच्या बळावरच मी तुम्हाला हरवणार, तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त करणार. हे ऐकून सरकार
चक्क खुदू खुदू हसू लागते आणि टाळ्या वाजू लागते आणि सखीला म्हणते, कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. काय त्या सखी सदन साहित्य लोकांकडे? तर सरकारला सखी उत्तर देते, त्यांच्या डोक्यावर छप्पर आहे आणि त्यांच्या मनात आभाळा एवढी जागा आहे. जी जागा त्यांनी मला दिली आहे, तुमच्यासारख्या व्यक्तीला ती कधीच मिळणार नाही. सरकार पुन्हा एकदा हसू लागते आणि म्हणते, काय आहे त्यांच्याकडे? डोक्यावर छप्पर. सरकार खुदू खुदू हसत असते. तिला काय हसू कंट्रोलच होत नाही, कारण सरकारला माहिती आहे की आज ते छप्पर हवेत उडून जाणार आहे. पण सखीला कळतच नाही सरकार असं वेड्यासारखी का हसतीये. सरकारला वेड्याचा झटका आला की काय? सरकारच्या डोक्यावर परिणाम झाला की काय? हा प्रश्न सखीला पडतो. पण सरकारच्या हसण्यामागे एक खूप मोठं रहस्य आहे. ते काही सखीला माहीत नसतं की आता थोड्याच वेळात सखीला किती मोठा धक्का बसणार आहे, जेव्हा तिला कळेल की सखी सदन चाळ ही खाली गेली आहे. आणि इकडे सखी सदन चाळीतले सगळे रहिवासी पोलिसांना जाब विचारतात, हे तुम्ही काय बोलताय? पोलीस त्यांना कोर्टाची नोटीस दाखवतात. इन्स्पेक्टर म्हणतो, आमच्याकडे कोर्टाची नोटीस आहे. तुम्हाला आत्ताच्या आत्ता ही चाळ खाली करावी लागेल. कोर्टाचे आदेश मान्य करावेच लागतील. दाभाडे मावशी चिडून म्हणते, ओ साहेब, हे काय बोलताय तुम्ही? तर हा इन्स्पेक्टर म्हणतो, जे खरं आहे ना तेच सांगतोय. ही चाळ सरकारच्या मालकीची आहे आणि तुम्ही सगळ्यांनी अनधिकृतपणे या चाळीवर कब्जा केला आहे. तुम्ही या चाळीत आता नाही राहू शकत. ही सरकारच्या मालकीची चाळ आहे. असं म्हणून लगेच हा इन्स्पेक्टर हवालदारला या भिंतीवर ही नोटीस चिपकवायला सांगतो. हवालदार भिंतीवर ही नोटीस चिटकून टाकतो. तर दाभाडे मावशी चिडून म्हणते, कोण सरकार? कसली सरकार? सरकारची मालकी नाही या चाळीवर. मागील 35 वर्षांपासून या चाळीत मी राहते. उद्योगपती राघव कामत यांनी त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी आणि कुटुंबियांसाठी ही चाळ बांधली होती. तेव्हापासून मी या चाळीत राहते. आणि मध्ये जेव्हा सरकारबरोबर आमचा वाद झाला होता, तेव्हा कोर्टाने आदेश दिले आणि या चाळीची सगळी मालकी आमच्या चाळीच्या नावावर असलेल्या सोसायटीच्या नावावर झाली आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला या चाळीतून बाहेर काढू शकत नाही. कोर्ट असे कसलेही आदेश देऊ शकत नाही. चाळीतल्या बायका म्हणतात, नाही, ही चाळ आमची आहे. आम्ही या चाळीचे आहोत. आम्ही ही चाळ खाली करणार नाही. तर एक माणूस म्हणतो, साहेब, तुमचं काय असेल ते तिकडे पहा. ही चाळ आमच्या मालकीची आहे, एवढं लक्षात ठेवा. आम्ही चाळ खाली करणार नाही. एक दुसरी बाई म्हणते, साहेब, निघा इथून. ही चाळ आमची आहे. आम्ही ही चाळ सोडून जाणार नाही. या बाईचं हे बोलणं ऐकून ही लेडी कॉन्स्टेबल खूप चिडते आणि म्हणते, आमच्या साहेबांशी नीट बोलायचं बरं का, नाही तर तुला पोलिसी इंगा दाखवू का? चांगलं धुवून काढील तुला. तर एक दुसरी बाई म्हणते, आमचे हात काय फक्त भांडे धुवायला आहे का? आम्हाला हात लावून दाखव. तुम्हाला कसं कुटून काढतो ना, तू ते पहाच. पोलीस खूप चिडतात आणि मग सानप काका जोरजोरात घोषणा द्यायला लागतात, अरे चाळ नाही कुणाच्या बापाची, चाळ आमच्या हक्काची. चाळ आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. आणि सगळेजण त्यांच्या मागे मागे घोषणा देऊ लागतात. इन्स्पेक्टर म्हणतो, थांबा थांबा, गोंधळ करू नका. मी तुमच्या भावनांचा सन्मान करतो आणि मलासुद्धा माहिती आहे की ही चाळ तुमची आई आहे. तुमच्या डोक्यावरचं छप्पर आहे. अहो, आम्हालासुद्धा पोरं बाळ आहेत. पण शेवटी आम्ही हुकमाचे ताबेदार आहोत. कोर्टाने ऑर्डर दिली आहे, आम्हाला ती मान्य करावी लागेल आणि तुम्हालासुद्धा ती मान्य करावी लागेल. त्यामुळे कोणताही विरोध न करता, कोणताही संघर्ष न करता ही चाळ खाली करा, नाहीतर मग आम्हाला आमच्या बळाचा वापर करावा लागेल. हे ऐकून चाळकरी आणखीनच चिडतात. एक बाई म्हणते, तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही चाळ खाली करणार नाही. जान्हवी म्हणते, बळ वापरा नाहीतर काही पण वापरा, आम्ही चाळ खाली करणार नाही. सानप काका, दाभाडे मावशी सगळे उद्धटपणे म्हणतात, काय करायचं ते करा, आम्ही घाबरत नाही. इन्स्पेक्टर खूप चिडतो आणि म्हणतो, तुम्ही ऐकत नाही आहे ना, आता जे काही होईल त्यासाठी तुम्ही जबाबदार असाल. असं म्हणून इन्स्पेक्टर आपल्या 2 हवालदारांना आणि 2 लेडी कॉन्स्टेबलला म्हणतो, सगळ्यांना बाहेर काढा रे. आणि मग मोजून ही 4 माणसं 40-50 माणसांना मागे फेकतात. मग सगळ्या चाळकऱ्यांना बाजूला करतात. कॅरम बोर्ड फेकून देतात, मसाले फेकून देतात, भाजीपाला फेकून देतात. म्हणजे सगळी चाळ उद्ध्वस्त करून टाकतात. आणि बॅकग्राऊंडमध्ये अतिशय दुःखद असं सॅड सॉन्ग सुरू होतं. आणि संपूर्ण चाळीची अवस्था हे पोलीसवाले अतिशय बिकट करून टाकतात. आणि या धावपळीमध्ये दाभाडे मावशी खाली पडतात, जखमी होतात. पोलीसवाले एवढंच करून त्यांनी ना चाळ खाली केली आहे ना चाळ उद्ध्वस्त केली आहे, एवढं करून पोलीसवाले निघून जातात. दाभाडे मावशी जखमी झालेले असतात
आणि जान्हवी आणि चाळीतले सगळेजण त्यांना आणतात, खुर्चीवर बसवतात आणि त्यांच्या शेजारी बसतात. आणि इकडे कान्हा एका पत्रकाराला भेटायला आलेला असतो आणि तो या पत्रकाराला तेजस्विनीचा फोटो दाखवतो. हा पत्रकार विचारतो, ही तर सरकार आहे ना? कान्हा म्हणतो, नाही, ही सरकार नाही आहे, तर सरकारची जुळी बहीण मनस्विनी आहे आणि ती एका दरीत पडून मेली आहे. मला ही बाई जिवंत आहे अशी शंका वाटते. त्यामुळे तू तुझ्या पेपरमध्ये आणि न्यूज चॅनलवर त्यांचा फोटो दाखव. त्यांना कुणी पाहिलंय का याबद्दल विचार आणि 1,00,000चं बक्षीससुद्धा ठेव. तर हा पत्रकार म्हणतो, पण मला नाही वाटत त्या दरीत पडून कुणी वाचतं. कान्हा म्हणतो, हा तुझा विश्वास झाला, पण माझा विश्वास असा आहे की या नक्की जिवंत असतील. तुला जेवढं सांगितलं तेवढं काम कर. हा पत्रकार म्हणतो, ठीक आहे. आणि तेवढ्यात या पत्रकाराला एक कॉल येतो आणि तो विचारतो, कोणती? सखी सदन चाळ पाडली, खाली केली? हे ऐकून कान्हाला जबर धक्काच बसतो. कान्हा विचारतो, काय झालं, काय न्यूज आहे? तर हा पत्रकार सांगतो, सखी सदन चाळ खाली केली आहे, कोर्टाने त्यांना नोटीस पाठवली आहे. कान्हाला जबर धक्काच बसतो. आणि इकडे सखी ही सखी सदन चाळीत पोहोचलेली असते. दाभडे मावशींच्या हाताला लागलेलं असतं. दाभडे मावशी रडत असतात आणि म्हणतात, सखी पहा ना, हे सगळं काय झालं? तर सखी म्हणते, मावशी तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका. तेवढ्यात कान्हा धावत पळत तेथे येतो आणि विचारतो, हे सगळं काय आहे? तुम्ही येथे होता ना, मग हे सगळं तुम्ही कसं होऊ दिलं? सानप काका सांगतात, अरे आम्ही होतो, पण त्यांच्याकडे कोर्टाची नोटीस होती ना, त्याचा अवमान आम्ही कसा करणार? कान्हा चिडून म्हणतो, मग तुम्हाला या नोटीस आधी दुसरी एखादी नोटीस आली होती का? पण बायकांना काही माहीत नसतं. कान्हा विचारतो, ती नोटीस कुठे? किरण त्याला ती चिपकवलेली नोटीस दाखवतो. कान्हा ही नोटीस पाहतो, त्याला मोठा धक्काच बसतो, कारण ही नोटीस खोटी आहे, पण त्यावर जजच्या सह्या आणि स्टॅम्प खरा आहे. त्यामुळे त्याला असं वाटतं ही नोटीससुद्धा खरी आहे. कान्हा सगळ्यांना येऊन सांगतो, ही नोटीस तर खरी आहे. दाभडे मावशी रडू लागते. कान्हा तिच्या शेजारी बसतो. दाभडे मावशी म्हणते, कान्हा आता काय करायचं रे? आयुष्य या चाळीत घालवलंय आणि आता ते आम्हाला चाळ खाली करायला सांगताय. आम्ही ही चाळ नाही खाली करू शकत. काय करायचं? सानप काकासुद्धा रडू लागतात. सखीसुद्धा दुःखी होते. कान्हा आता काय करायचं? या चाळीने मला खूप काही दिलंय, मला जगायला शिकवलंय, मला प्रेमाची माणसं दिलीत, आता काय करायचं? कान्हा म्हणतो, सखी मॅडम बाकीच्यांचं ठीक आहे, तुम्ही हिंमत का हरताय? अहो ती सरकार आहे तर आपण सुद्धा सन्हा आहे. सन्हाने आजपर्यंत प्रत्येक आव्हानाला तोंड दिलंय आणि ते आव्हान परतून लावलंय. आपण हे आव्हानसुद्धा नक्कीच जिंकणार. पण मला हे कळत नाही आहे की कोर्टाने डायरेक्ट अशी नोटीस कशी पाठवली, फायनल नोटीस कशी पाठवली? आधी एखादी नोटीस त्यांनी पाठवली असेल ना? चाळीतले माणसं म्हणतात, नाही, अशी एकही नोटीस आलेली नाही आहे. सखी विचारते, मग हे कसं शक्य आहे? तेवढ्यात सखीची वकील ॲडव्होकेट सुवर्णा तेथे पोहोचते आणि म्हणते, सरकारने ठरवलं तर सगळं काही शक्य आहे. सखी आणि कान्हाला काही कळतच नाही. सगळे चाळीतले लोक तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. ॲडव्होकेट सुवर्णा सांगते, आज सकाळीच सरकार ही कोर्टात आली होती ॲडव्होकेट दुर्वेला भेटायला. हे सगळं तिचंच कटकारस्थान आहे. सखी चिडून म्हणते, म्हणजे माझ्यावरचा राग माझ्या माणसांवर काढायचं तिने ठरवलंय. कान्हा म्हणतो, तो तर तिचा स्वभाव आहे, ती ते करण्याचं कधीच थांबवणार नाही. पण आता आपण सरकारचा डाव तिच्यावरच उलटवायचा, तिच्यासारखंच वागायचं. सखी म्हणते, एकदम बरोबर बोलतोय तू. का सरकार आता झोपलेली असेल ना, आता पुन्हा एकदा सरकारची झोप उडवायची. उद्या सकाळी वाजत गाजत संपूर्ण चाळीने सरकारवर हल्लाबोल करायचा. ही आयडिया कान्हाला सुद्धा खूप आवडते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आता सखी आणि कान्हा मिळून या सरकारची वाट लावणारे असंच दिसतंय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग पुढे घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू सरकारबरोबर काय झालंय ते तर कळलं नाही, पण सरकार खूप चिडलेली असेल आणि म्हणेल प्रत्येक गोष्टीची लिमिट असते. पण आज सखी आणि कान्हाने ही लिमिट क्रॉस केली आहे आणि ती चक्क बंदूक बाहेर काढणार आणि म्हणेल, आज तुमच्या दोघांचा खेळ खल्लास. मग आता सरकार डायरेक्ट सखी आणि कान्हाला उडवते की काय हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेल. पण इकडे सखी सदन चाळीमध्ये सगळं काही निवांत असेल. सगळे चाळकरी खूप खुश असतील. सखी कान्हाला म्हणेल, सन्हा या जन्मात काय, पुढील 7 जन्मातसुद्धा कधी हरणार नाही, सरकारलाच हरवणार. कान्हा खूप खुश होईल
आणि विचारेल 7 जन्मात, म्हणजे सखी मॅडम तुम्हाला 7 जन्म माझ्याबरोबर राहायचं आहे का? याचा अर्थ उद्या लग्नानंतरची आपली पहिली वटपौर्णिमा आहे. या वटपौर्णिमेला तुम्ही वडाला फेऱ्या मारणार का? माझ्यासाठी व्रत उपवास ठेवणार का? आणि मीच तुम्हाला 7 जन्म नवरा मिळावा अशी प्रार्थना करणार का? सखी चिडून म्हणेल, नाही, बिलकुल करणार नाही. कारण एक नवरा म्हणून याच जन्मात तुम्हाला नकोय. 7 जन्म कोठे तुझ्यासाठी व्रत करू? मी असं काहीच करणार नाहीये. हे ऐकून कान्हाला खूप वाईट वाटणार की मी सखीची एवढी मदत करतोय तरीसुद्धा सखीचा राग काही कमी होत नाहीये, ती मला माफ करत नाहीये. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तुम्हाला आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.